चला आपण टॉस करूयात. या दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत. चला ना. चेक. हॅलो हॅलो हॅलो. चेक टेस्ट. टॉस करत आपण मॅच नंबर 3 होळीपाडा चषक 2024 अर्नाळाकरांची ही स्पर्धा आपण पाहताय. आज सर्व अर्नाळाकरच खेळत आहेत. अर्नाळा गावातील हे 4 संघ आहेत आणि ज्यामध्ये पहिला सामना जिंकणारे दोन्ही संघ माझ्यासोबत दोन्ही संघांचे कॅप्टन आहेत. एका बाजूला गोवा वॉरियर्सचे मुकेश कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला मयूर जे SS क्लबचे कॅप्टन आहेत. आपण टॉस करूयात. मॅच नंबर 3 अर्थातच विनर विनर या दोन संघांमध्ये पुढचा सामना. It is a call. And it is a toss जिंकलाय मुकेश दादांनी कॅप्टन गोवा वॉरियर्स. माझ्यासोबत आहे टॉस जिंकला प्रथमतः निर्णय काय? बॉलिंग. बॅटिंग आहे. बॅटिंग 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 बॅटिंग. अगोदर त्यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, पण त्यांच्या टीममेट्सने परत त्यांना सांगितलं की आपल्याला बॅटिंग करायची. चला तुम्ही बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल? बिकॉज मयूरच्या टीमने मागच्या मॅचमध्ये 87 बनवलेल्या आहेत. तुम्ही किती बनवल्या तर आत्मविश्वास आहे की ते त्यांना बनवू देणार नाही आणि तुम्ही सामना जिंकाल. आमच्यासाठी अपेक्षा आहे टीमसाठी की आम्ही 60च्या पर्यंत स्कोर बनवू. 60 पर्यंत बनवण्याचा प्रयत्न असेल. कोणाकडून जास्त अपेक्षा करता? कुठला फलंदाज या मॅचमध्ये 30 पेक्षा जास्त धावा बनवेल? सायमन आणि यशांक. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मयूर, टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस गमावला आणि फिल्डिंग करावी लागणार आहे. असं काय नाही, टॉस जिंको की हरो, टीम चांगली आपली, बिंदास खेळू. यस, तुम्ही तुमच्या स्ट्रेंथला बॅक करतायत. जी बॅटिंग तिघांनी केली, बॉलिंग फार डिसिप्लिन पाहायला मिळाली. जसं समोरच्या टीमच्या कॅप्टनने म्हटलं की 60 पर्यंत बनवल्या तर आम्ही त्यांना बनवू देणार नाही. तुझा काय आकडा असेल की तुझा गोलंदाज इतक्या धावसंख्येपर्यंत त्यांना रोखतील? जशी आपली बॉलिंग आहे तसं मला वाटते 40च्या मध्ये थांबवतील आम्ही लोक. तुलाही शुभेच्छा या मॅचसाठी. म्हणजे कुठे जाऊ नका, पाहत राही स्पर्धा होळीपाडा चषक 2024. टॉस जिंकलाय तो गोवा वॉरियर्सचा कॅप्टनने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही विजयी संघांना आपण आता तिसऱ्या मॅचमध्ये पाहणार आहोत. मात्र पहिल्या मॅचमध्ये जो आवाज आपण ऐकला गेला काही वर्षांमध्ये या विभागामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, मॅन फ्रॉम नवापूर, ऐकूयात आपण कौसुभजी मेहरांना या मॅचच्या दोन्ही सत्रांमध्ये. इट्स ओव्हर टू. थँक्यू.
चला तर दोन विनर संघादरम्यान जी मॅच जे आपल्या भेटीला आले या होलीपाडा चषक 2024 मध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये पहिल्या पर्वामध्ये जिकडे दोन विनर संघ एका बाजूला आहे गोवा वॉरियर तर समोर एस एस क्लब नाणेफेकीचा कौल जिंकला होता गोवा वॉरियरने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एका बाजूला आहे मुकेश मेहर तर नॉन स्ट्राईक एंडला सागर मेहर तर पहिलं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर नितेश पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवला होता दोन्ही संघ विजयी ठरले होते आणि आता या तिसऱ्या सामन्यादरम्यान दोन्ही संघ समोर समोर आलेत ऑल सेट पॉवर प्ले षटक ऑन आहे जिकडे पहिला चेंडू हो कट करायचा प्रयत्न बॅटची एज लागली का तर येस टॉप एज पहिला हादरा टीम गोवा वॉरियर संघाला कॅप्टन बॅक टू द पवेलियन गॉन हादरा टीम गोवा वॉरियर संघाला बॅटची एज लागली होती आणि इतक्या वेगाने चेंडू आला होता ना की अक्षरशः मुकेशला पहिलेच चेंडूवर बीट केलं आणि बीट करता करता डगल दिशेने सुद्धा जावं लागलंय नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर यशांक मेहर हा पहिला चेंडू पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिल्या चेंडूवर ब्रेकथ्रू आणून देण्याचं काम ॲज अ बॉलर नितेशने करून दाखवलंय या पहिल्या चेंडूवर यशांक नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दोन विनर संघादरम्यान जो सामना आपल्या भेटीला आलाय मॅच नंबर 3 होलीपाडा चषक 2024 पर्व पहिलं 4 दिवसांच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा स्पर्धा DBN नेटवर्क युट्यूबच्या माध्यमाद्वारे आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय हो वेगवान चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु इतक्या वेगाने आला होता की अक्षरशः बॅटने बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय हो पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा एका टप्प्यावर आतापर्यंत पहिले 3 चेंडू ठेवलाय आणि इतक्या वेगाने ठेवलाय ना की चेंडू ने सुद्धा विचार करण्यास भाग पडलाय बॅटरला नवनलेल्या दोन्ही बॅटरला अखेरकार काय घडलंय पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला एकही धाव अजून धावपल एक 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला एक धावपलकावर एका गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साईडला हो थोडीशी चुकी झाली तिकडून त्यामुळे एक धाव पूर्ण काय जबरदस्त आतापर्यंत पहिले षटक हाताळतोय मिस्टर नितेश मेहर फक्त 2 धाबा पाव प्रति षटकामध्ये ज्या प्रकारची अनामारी करायची असते त्या प्रकारची अनामारीला सुरुवात नाही झाली गेली आणि त्याचं कारण होतं की बांधण्याचा प्रयत्न आतापर्यंत नितेशने एका टप्प्यावर आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यात आणि त्या 3 चेंडूमध्ये पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता
मोठा फटका ऑन साइडला, चेंडूला उडवलाय, लॉफ्ट केलंय आणि हो इकडे मात्र फटका फसलाय. असं वाटलं होतं की चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि अजून एक गडी बाद होतोय गोवा वॉरियर संघाचा गॉन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 6 धावा धावपलकर. अखेरकार चौकार आलाय शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर. लॉंग रनला ड्राईव्ह केलं होतं चेंडूला आणि पाठवलं होतं 4 धावेसाठी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावांचं षटक आलं होतं. चांगली गोलंदाजी, 1 विकेट 2 विकेट त्या षटकामध्ये. नितेश मेहरने काय जबरदस्त षटक हाताळलं होतं, फक्त 6 धावांचं षटक. आणि आता बघूया येणाऱ्या 3 षटकामध्ये 2 बॅटरचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत, कारण 2 विनर संघादरम्यान ही मॅच आहे आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे एसएस क्लब संघासमोर. चला तर दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर हर्षल. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावांचं षटक. उर्फरी क्या बात आहे. पहिला चेंडू, वेगवान चेंडू निघून चालला पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट करून. चेंडू सीम मारे का पार. चेंडू अडवलाय का, मला वाटतं 2 धावा आहेत. यस, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि त्या 2 धावांमध्ये 8 धावा धावपलकावर. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय. हर्षल मात्रे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसरा षटक मार्गस्थ, एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव. हो, चांगली फिल्डिंग आहे तिकडे मयूर कडून. आणि बघता बघता 2 धावा. त्या 2 धावेमुळे आतापर्यंत 10 धावा धावपलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक दुःखी धावेने आतापर्यंत इतकासा प्रभाव नाही पडला. या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी एस एस क्लबने पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 80 धावा लगवल्या होत्या आणि तो प्रयत्न आता करावा लागणार. हो, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि अजून एक गडी बाद होतोय. गॉन. यस, तर रिदेश नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मिस्टर सायमन म्हणून एक लढायची ओळख आहे. ऑस्ट्रेलिया, क्या बात आहे. बघूया सायमन सारखी खेळी करावी लागणार आहे. म्हणजे ज्या पोझिशनला सायमन होते त्याच पोझिशनला आलाय. होलीपाडा प्रीमियर लीग ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले होते आणि इकडे तो प्रयत्न असणार आहे का काय ह्याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय हर्षल. ब्रेक थ्रू आणून दिलाय. हो, वेगवान चेंडू ड्राईव्ह केले चेंडूला. 1 धाव.
पहा कशा प्रकारची सुरुवात आतापर्यंत या पहिल्या 10 चेंडूमध्ये झाली गेले. चौकार आलाय या पहिल्या 10 चेंडूमध्ये आणि त्यातून 3 गडी सुद्धा बाद झालेत. आणि धावफलक जर बघितलं ना आपण तर फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तितकाचा प्रभाव आतापर्यंत पडला नाही आहे संघावर. त्याचं कारण होतं की 3 गडी सुद्धा त्या ठिकाणी बाद झाल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. नितेशने ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये करून दाखवली होती त्याच प्रकारची सुरुवात आतापर्यंत हितेश हर्षलने सुद्धा करून दाखवली. आणि फक्त 5 धावांचं षटक आलंय, त्यामधून 1 गडी बाद झालाय. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपलाय आणि अजून 1 गडी बाद होतोय. गॉन. हो क्लीन बोल्ड. काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ ब्लॉक कॉलचा मारा आणि ब्लॉक कॉल जाता जाता चेंडू सर डायरेक्टली यष्टांवर गेलाय आणि अजून 1 गडी बाद होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर आणि बघता बघता मला वाटतं 5वा गडी बाद झालाय. हर्षद मेहर वेगवान गोलंदाज ज्याची खाती आहे आणि हर्षद मेहरचे कौतुक करेल. पहा हा खेळाडू 2 वर्ष सातत्याने या मैदानावरचे प्रयत्न आतापर्यंत या खेळाडूचे कशा प्रकारे झालेत. मागील वर्षी कॉलअप आला होता दुर्गेश कडून. पहिला सामना खेळला गेला होता पांजूमध्ये जी स्पर्धा झाली होती आणि त्या पांजूमधून खेळत असताना दुर्गेश संघाकडून या खेळाडूंनी ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती अजून तो सामना मला आठवतोय. आणि त्यानंतरचा इतका विश्वास वाढला नाही या खेळाडूने की संपूर्ण वसई विरारमध्ये या खेळाडूचा परफॉर्मन्स जो आहे तो आतापर्यंत वाखाणण्याजोग राहिलाय. पुरापाड्याच्या मैदानावर पहिला खेळाडू हा ठरलाय ज्यांनी क्लीन बोल्डची हॅट्रिक घेतली होती आणि पहिला खेळाडू त्या मैदानावर ठरला गेला होता. त्यानंतरचा इतका विश्वास वाढला नाही खेळाडूवर की आज या खेळाडूने प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जाऊन प्रत्येक सामन्यात स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला दाखवून दिलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला, चेंडू आला लॉकअपच्या दिशेने, चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावांमध्ये धावफलक जर आपण बघितलं ना तर 13 धावा. त्यामुळे जर आपण या प्रकारचा खेळी खेळतात त्यामुळे गावाच्या बाहेर पडणं का महत्वाचं आहे हे कर्णला सुद्धा माहीत आहे. गावाच्या बाहेर पडल्यानंतर आपण यूट्यूबवर दिसतात आणि यूट्यूबवरती आपल्या ज्या प्रकारच्या खेळी होतात त्या खेळी पाहता पाहता आपल्याला कुठल्या संघाकडून कुठला किती महत्त्वाचा कॉलअप येतो आणि कुठला खेळाडू कुठल्या पद्धतीने बाहेर पडतो हे सुद्धा दाखवलंय. त्यांच्यासोबत जागृत मेहर सुद्धा आहे, तो सुद्धा चांगलं काम आता त्याच्या गडीला करतोय. त्यामुळे दुर्गेश संघाकडून आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स मागील वर्षापासून करून दाखवला आहे तो अतिशय वाखाणण्याजोग आहे आणि इतका उच्च कोटीचा आहे ना की त्यांना सुद्धा माहीत पडलं असेल की बाहेर खेळण्याचे परिणाम काय असतात. पुन्हा एकदा हर्षद मेहर, हो वेगवान चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार गेला होता, त्यानंतर अजूनही एकही चौकार आलेला नाही. ही सर्वात खंतीची गोष्ट गोवा वॉरियर संघासाठी झाली. ज्या प्रकारच्या धावा अपेक्षित होत्या, ज्या प्रकारच्या धावा बनवायच्या होत्या त्या प्रकारच्या धावा आतापर्यंत धावफलकावरती नाही लागल्या गेल्या. त्याचं कारण होतं की आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न इथे वॉरियर संघाने करून दाखवला. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर चेंडू सोडला होता परंतु डायरेक्टली यष्ट्यांवर आणि अजून एक आदरा
टीम गोवा वॉरियर संघाला गॉन. बघता बघता 6वा गडी बाद झालाय गोवा वॉरियर संघाचा. आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मर्श जाड्या. वाटत नाही जाड्या आहे, बघूया काय करेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो वेगवान वेगवान चेंडू. क्या बात आहे. इतक्या वेगाने हाताळला होता की अक्षरशः पहिल्या चेंडूवर व्हीट केलंय. 2-3 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल 13 धाबा धावपलकावर. पहा हरेश मेहर अजून एक गोलंदाज आहे या गावामध्ये. त्याचा सुद्धा 150च्या आसपास स्पीड होता. आणि हर्षद मेहरने सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आतापर्यंत त्या प्रकारची गोलंदाजी हाताळले. पहा त्या आतापर्यंत काय अखेरकार घडले. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 13 धाबा आहेत आणि तब्बल 6 गडी बाद झाल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर जागृत. अजून एक खेळाडू जो या गावातून बाहेर पडलाय. हो वेगवान चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. फक्त 13 धावा आहेत. मला वाटतं इतक्याशा धावा पुरेशा नाही आहेत. कदाचित या धावा पहिल्या षटकामध्ये सुद्धा मॅच फिनिश करू शकतात असे बॅटर एसएस क्लबच्या सलामीसाठी अशा टीम मध्ये आहेत दोन्ही बॅटर जे एसएस क्लब कडून. पुन्हा एकदा जागृत सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडूला उडून दिलं. क्षेत्राचा चेंडू खाली येतोय आणि अजून एक गडी बाद. जेल टिपलाय गॉन. हो बॅटची टॉपेज पुन्हा एकदा. नाही याला थोडासा उशिराने क्षेत्ररक्षक आला होता. यष्टीरक्षक यस नो चेंडू आहे म्हणजे तब्बल 2 धाबा फ्री हिट. म्हणजे 1+1 अशा 2 धाबा आल्यात या चेंडूवर. 15 धाबा धावपलकावर आणि फ्री हिट असणार आहे. तिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. फ्री हिट तिकडे सिग्नल मिळालंय आणि बघूया त्या सिग्नलचा कुठपर्यंत फायदा उचलतोय. हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न. लॉगअपला खेळाडू आहे. नाही चेंडू निघून गेलाय. एका टप्प्याने सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय परंतु या ठिकाणी येतोय क्षेत्ररक्षक आणि अजून एक झेल टिपलाय. अजून एक गडी बाद होतोय. गॉन. एकोणीस धाबा 8 गडी बाद. 3.4 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचे 2 चेंडू
या पहिल्या इनिंग मधील, जिकडे जागृत पुन्हा एकदा सज्ज होते. नवज्योत जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जागृत पुन्हा एकदा, हो ड्राईव्ह केला चेंडूला, वेगाने फटका एक्झिक्यूट केला गेलाय यावेळेला. हर्षद मेहर येतो चेंडू खाली, एक धाव, दुसरे धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा सुद्धा पूर्ण केल्या. 21 रन, 21 धाबा धावपलकार, लास्ट बॉल टू गो. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. हा पहिल्या मॅच दरम्यान पहिल्या इनिंग मध्ये 80 धाबा धावपलकार लगावले होते. दुसऱ्या मॅच मध्ये एस एस क्लबने प्रथम बॉलिंग करत असताना 8 गडी बाद केले. म्हणजे ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवलाय तो तसे वाखाणेजोग आहे. घरच्या मैदानावर एस एस क्लब पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने, हो डायरेक्टली चेंडू बाहेर. 6 धाबा आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे ओव्हर झाले. एस डीजे तर टॉस केला जातोय.
आपण बघितलं ना तर 28 धावांचं टार्गेट ठेवलंय. जिकडे गोवा वॉरियर संघाने प्रथम बॅटिंग करत असताना एस एस क्लब संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहे हर्षद, नॉन स्ट्राईक एंडला गौरवने मागील मॅच मध्ये हल्लाबोल चढवला होता आणि मला वाटतं त्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 5 षटकार आले होते. बघूया इकडे काय तसं काही घडेल, कारण 28 धावांचा पाठलाग आहे आणि 24 चेंडू मध्ये 28 धावांचा पाठलाग टार्गेट ठेवले गेले गोवा वॉरियर संघाने एस एस क्लब संघासमोर. पहिले षटक मार्गस्थ पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले ऑन असताना नवीन गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन मिस्टर यशांग पहा, ज्यावेळेला टॉस झाला होता त्यावेळेला यशांगने कॉल दिला होता की पहिली बॅटिंग घेऊ आपण. टॉसच्या वेळेला मुकेशला कॉलअप यशांगने दिला होता, अजूनही मला आठवतोय आणि त्याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत मिळालंय. कदाचित तो निर्णय जर चेंज झाला असता तर चित्र काय वेगळं असतं. बघूया 28 धावांचा पाठलाग आहे, काय या 28 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील यशांग. नवीन गोलंदाज हर्षद समोर पहिला चेंडू घेऊन पॉवर प्ले ऑन, टार्गेट 28 रन. यशांगचा पहिला चेंडू डायरेक्टली यष्टेंवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हर्षद मेहरचा, परंतु प्रयत्न फसलाय आणि प्रयत्न फसता डायरेक्टली यष्टेंवर पहिला हादरा एस एस क्लब संघाला गॉन. सुरुवात कशा प्रकारे आहे पहा, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि यशांगने पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू आणून दिलाय. पहा, या प्रकारची सुरुवात सुद्धा केली होती प्रथम बॉलिंग करत असताना एस एस क्लबने आणि सुरुवात आता पहिल्याच चेंडूवर करून दाखवले गोवा वॉरियरच्या गोलंदाजाने यशांगने. जागृत नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यशांग समोर, हो उडवलाय ऑन साइडला आणि गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. पहिल्या चेंडूवर प्रहार, पहिल्या चेंडूवर अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात आणि त्याचं उत्तर आलंय 6 धाब्यांमध्ये. यशांगवर केलेला हल्ला बोल काय, इकडून यशांग अजून कमबॅक करून एखादा ब्रेक तो आणून देईल का, येणारी कालवेल सांगणार आहे. पुन्हा एकदा हलक्यात, हो इकडे प्रयत्न चांगले होते परंतु थोडीशी चुकी झाली. जर काय चेंडू हातात आला असता तर धावतीची संधी सुद्धा झाली असती, पण तशा प्रकारचं काही घडलं नाही. तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावपलकावर. 28चा पाठलाग आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि चांगले प्रयत्न होते यशांगचे. जर काय हा कॉटन बॉलचा चान्स झाला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच ठरला असता या पहिल्या दिवसामध्ये, परंतु थोडक्यात हुकलाय तो झेल. आणि यशांग पुन्हा एकदा हो हलुवार पद्धतीने थोडीशी गती कमी केली होती चेंडूने आणि गौरवला पहिल्या चेंडूवर बीट केलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, षटकार लगवल्यानंतर थोडंसं कमबॅक झालंय या षटकामध्ये, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 7 धावा धावपलकावरती आहेत. यशांग गोलंदाजी मार्कवर आहे. तर
जागृत आणि गौरव यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये या 28चा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा पटापटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग ऑन साईडला चेंडूला अडवलंय, तोपर्यंत एक धावसंख्या 1ने पूर्ण. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, चांगलं षटक आहे. षटकार लगवल्यानंतर थोडंसं कमबॅक या षटकामध्ये करून दाखवलं होतं आणि फक्त 8 धाबा धावफलकावरती 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एखादा विकेट अजून कमबॅक करेल, परंतु ते काम करावं लागणार आहे. कारण ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या षटकाच्या नंतर केली गेली होती एस एस क्लबने, एक विकेटचा पाऊस पडला होता या मैदानावर आणि बघता बघता तब्बल 8 गडी बाद झाले होते. त्या प्रकारची सुरुवात काय करेल का, या धावा रोखवण्याचा प्रयत्न असणार आहे का गोवा वॉरियर संघाचा. थोडंसं क्षेत्ररक्षकमध्ये बदल, अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिकडे शेवटचा अंतिम चेंडू घेऊन यशांक सज्ज होतोय. हो, अलवार पद्धतीने चेंडू परत शप्पल लावून ड्राईव्ह केला, डायरेक्टली चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. आता इक्वेशन काय राहिलंय मिस्टर योगेश. पहा, योगेश षटक अजून आठवतोय, शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मॅच सोडली होती शेवटच्या क्षणाला आणि योगेश नाखवाने जे कमबॅक केलं होतं ना, एका चेंडूमध्ये एका धाब्यांची गरज होती, करणला सुद्धा माहित असेल आणि तो सामना जिंकवला होता मुकेश नाखवा. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे आतापर्यंत धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. चला, सज्ज होतोय मुकेश, नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, बॅटची टॉपेज, चेंडू हवेत, क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. हो, थोडासा चुकी झाली आणि त्या चुकीला तब्बल 2 धाबा. पहिल्या चेंडूवर 2 धाबा म्हणजे तब्बल 16 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता मला वाटतं 12 धाब्यांची गरज आहे, फक्त 12 धाब्यांची. ज्या प्रकारची सुरुवात केली गेली होती एस क्लबने, असं वाटलं होतं पहिल्याच चेंडूवर, असं वाटलं होतं की थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. यशांकने पहिल्या चेंडूवर काम करून दाखवलं होतं, परंतु त्यानंतर त्याच षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि त्या 2 षटकाराने थोडंसं मोमेंटमला शिफ्ट केलं होतं आणि इतकं मोमेंटला शिफ्ट केलं होतं की सामना थोडासा पारड यावेळेला जड झालंय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय 1 धावेसाठी आणि 17 धावा धावफलकावर, जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, वेगवान चेंडू, हो, इकडे फटका फसलाय आणि फसता डॉट बॉल सुद्धा आलाय. पहा आता योगेश मेहरने आतापर्यंत काय केलं. त्यांचे पप्पा भगवान मेहर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आतापर्यंत गोलंदाजी करतोय. क्या बात आहे. पहा, क्रिकेट
खेळणारा, क्रिकेट बघणारा दृष्टिकोन अलग असतो आणि मैदानामध्ये उतरणारा दृष्टिकोन अलग असतो. पहा लगातार 2 निर्धाव चेंडू आल्यात. थोडंसं कमबॅक इकडून झालं गेलंय. हो इकडे थोडासा यष्ट्यांच्या बाहेर आहे, त्यामुळे पंच वाईट चेंडू घोषित केला. पहा बॉलिंग रणअप कशा प्रकारे आहे, सेम त्यांच्या पप्पांसारखं आहे. आणि त्यांच्या पप्पांची आठवण पुन्हा एकदा जुनी आठवण करून दिले, दाखवले मुकेशने मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, हल्लूवर पद्धतीने चेंडू आलाय आणि डायरेक्टली यष्ट्यांवर. आणि अजून एक हादरा, दुसरा हादरा एसएस क्लब संघाला. गॉन. फुल एंटरटेनमेंट. खऱ्या अर्थानं अशा डीजे वाल्याची गरज या विरार नगरीमध्ये असते. ज्या वेळेला सामना रंगतो अशा सॉन्ग तिकडे पाहिजेत. त्यामुळे प्रीत असा प्रयत्न कर की इकडून तू बाहेर पडला पाहिजे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर चेतन. पहा ब्रेक थ्रू आलाय, चांगलं षटक आहे. असं वाटलं होतं की या षटकामध्ये हाणमार येऊन षटक मॅच संपू शकते. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात होती असं वाटलं होतं वेगाने सुरुवात झाली 28चा पाठला करत असताना, परंतु योगेशने ते काम आतापर्यंत करून दाखवलंय. तिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुन्हा एकदा फटका फसलाय आणि फटका नव्हे फसलाय डायरेक्टली यष्ट्यांवर. आणि अजून एक हादरा एसएस क्लब संघाला. गॉन. थँक्यू डीजे. इक्वेशन काय राहिलं, येणारे 12 मध्ये 10 धावा. 12-10चं इक्वेशन आहे. मला वाटतं एस एस क्लबचे सर्व बॅटरचे प्रयत्न आतापर्यंत हेच की लवकरात मॅच फिनिश करण्याचे. आणि मॅच फिनिश करायच्या नादामध्ये योगीच्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद झाले आहेत. आणि काय जबरदस्त गोलंदाजी हाताळलंय. फक्त 4 धावांचं षटक आणि त्यामधून 2 गडी बाद. थोडंसं कमबॅक करून दाखवलंय, परंतु अजून कमबॅक करण्याची इकडे गरज असणार आहे गोवा वॉरियर संघाला. इक्वेशन जर बघितलं, येणाऱ्या 12 चेंडू 10 धाब्यांची गरज. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर ॲज अ कॅप्टन मिस्टर मयूर. आणि चेतन गडी बाद झाला होता. आणि आता ॲज अ कॅप्टन मयूर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला. पहा सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे गौरव. आणि गौरवची अपेक्षा आता येणाऱ्या 12-10 मध्ये कशा प्रकारे असणार आहेत, कशा प्रकारचे प्रयत्न असणार आहेत येणारे कालवेला सांगणार. आणि मागील मॅच मध्ये ज्यावेळेला 87 धावांचा डोंगर उभावला होता त्यावेळेला 36 धावांची खेळी याचे कॅप्टनने करून दाखवली होती मयूर मेहरने. आणि तब्बल गौरवने त्यांची साथ सुद्धा चांगली निभावली होती. तब्बल 34 धावा या 2 बॅटरने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. आणि त्याचं उत्तर आलं होतं की तब्बल 86 धावांचा मजल मारलं होतं या पहिल्या मॅच मध्ये. इकडे आता इक्वेशन अलग आहे. इकडे 12-10चं इक्वेशन राहिले. विवेकचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत, जे प्रयत्न आतापर्यंत योगेशने या दुसऱ्या षटकामध्ये करून दाखवले होते. हो पहिला चेंडू पुलटा चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि एका टप्प्याने चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा.
थँक्यू डीजे. इक्वेशन थोडस लांबचा प्रवास झालाय गोवा वॉरियर संघासाठी. 6 धाब्यांची गरज. हो पुन्हा एकदा ऑन साइडला तोच फटका एक्झिक्यूट केलाय परंतु नाही नाही क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार 4 धाबा. फक्त 2 धाब्यांची गरज आहे. इक्वेशन कुठे आणून सोडलंय पहा. अजून एक समालोचक आपल्या मॅच दरम्यान आपल्या भेटीला आलाय. करण सर आपलं सुद्धा या अर्नाळा नगरीमध्ये सरचे स्वागत. आपण त्यांची सुद्धा थोड्या वेळाने मुलाखत घेणार आहोत. तिकडे आल्यावर कसं वाटलं, कुठपर्यंत प्रवास होता आणि पुढे कशी मजा येणार आहे येणाऱ्या 3 दिवसामध्ये. पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय का काय. नाही 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 क्षेत्ररक्षकाने सुटलाय झेल आणि चेंडू गेला सीमारेषा पार आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय एस एस क्लब संघाने.